ते आमच्या गावचे म्हणत होते घरी चला, पण आम्ही म्हटलं नाही, अन्य लोकात गेलं नंतर आपल्याला मणिनत्व येणार, आपण जायचं नाही. आपल्याला देवाने सांगितलं आहे की चांगले लोकात राहा, चांगले बनाल, खराब लोकात राहाल, खराब बनसाल. मग आम्ही तिकडे येडवणला गेलो आणि येडवणला घेऊन इकडे तिकडे इकडे तिकडे, त्याच्यामुळे पाण्याच्या बॉटल मी पेले, त्यात एक्सपायर्ड डेट पाहिली नाही, त्याच्यामुळे माझ्या पोटात पॉइझन झाले. डॉक्टरने म्हटले आता की समजा जमत नाही बा, 2-3 दवाखाने हिंडले. माझे पती मला म्हणत होते की आता तू माणोबा पंथाचे देव हिंड, तो देव येत नाही, तू आपल्या देवाची भक्ती करत नाहीस म्हणून तू बिमार पडली, त्या तुले आपले देव त्रास देत आहेत. मी म्हटलं माझा देव माझ्यासाठी समर्थ आहे. माझ्या आईने मला हॉस्पिटलमध्ये भरती केले आणि मला 40,000 रुपये लागले. पण माझ्या परमेश्वराला मी म्हटले की देवा माझ्याजवळ काही नाही तुझ्या नामाशिवाय आणि तुझ्या स्मरणाशिवाय, फक्त तू माझ्या पाठीशी जसा द्रौपदीला तू वस्त्र पुरवले तसे मला तू पैसे पुरव देवा. चक्रधरा धाव असे म्हणत राहिली. 5 दिवस राहिले. 5 दिवसाने माझा नंबर शिबिरात ऍड झाला. मला अर्ध बिल माफ झालं. 22,000 रुपये भरायला लागत होते. शिबिरात नंबर लागल्यामुळे 40,000तले अर्धे महिलाला 22,000. पण 22,000तून माझ्या परमेश्वराने मला 1 रुपया सुद्धा लागू दिला नाही. हा माझ्या नामाचा मला अभिमान आहे, माझ्या देवाचा, कारण मी माझ्या महानुभव आहे याचा मी सांगत आहे. मला गर्व आहे माझ्या देवाचा, कारण माझ्या देवाने मला पदरात घेतले आहे. आणि माझे बाबा मला वडील नाही आहेत, पण माझे बाबाच मला वडील आहेत. ही मग मोठे बाबाचे आभार समजते की त्यातून तो फायदा घेऊन मी या शिबिराला 8 दिवसासाठी आले की नाही, खरोखरच आपल्याला बुलढाण्याला जायचं आहे आणि शिबिर अटेंड करायचं आहे, म्हणजे करायचं आहे. ते संस्कार या आश्रमातून माझ्या मुलीवर पडले. आज माझी मुली लहान असून ती लीळा सांगते, कारण तिला डेअरिंग आले. बाबा काय म्हणतात की संस्कारात इथं येऊन डेअरिंग शिका. मी लाऊडस्पीकरवर बोलत अजिबात नव्हते, कारण की मला तेवढं डेअरिंग नव्हते. पण बाबाने सांगितलं चुकलं तरी चालेल, पण हरू नका, हारलं तर मागच राहसाल, पुढे जासानच नाही. 1 पाऊल आपल्याला टाकावं लागेल, 1000 पाऊल परमेश्वर टाकून घेतील. हे दंडवत प्रणाम. मला